तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात संदर्भातला एक व्हिडिओ शेअर करत काही सवाल उपस्थित केले। दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचा खरात सोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय। खरातच्या कार्यक्रमात दत्ता कराळे काय करतायत असा सवाल करत दमानिया यांनी काही गंभीर आरोप केले। बघूया। आयजी दत्ता कराळे हे गुरुपौर्णिमेच्या फंक्शनला अशोक खरातांना भेटायला गेले होते। एवढंच नाही तर त्यांच्या मंचावरनं त्यांनी भाषण देखील दिलं। यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे। जोपर्यंत तो चुकीचा माणूस आहे लोकांना माहित राहत नाही तेव्हापर्यंत कोणी कोणाचे फोटो त्याच्यासोबत काढत असते। अशा अधिकाऱ्याला आत्ताच्या घटकेला चौकशी मात्र नक्कीच झाली पाहिजे। होत असेल तर सस्पेंड करून यांच्यावर पूर्णच्या पूर्ण चौकशी करणं अपेक्षित आहे, अशीच माझी विनंती आहे। अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येते आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी नाशिकचे आयजी दत्ता कराळेंचा अशोक खरातच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ ट्विट करत गंभीर सवाल केले आहेत। खरातच्या कार्यक्रमात दत्ता कराळेंनी भाषण केलं, तसंच कराळेंनी अशोक खरातला 18 कॉल्स का केले आहेत असा सवाल देखील अंजली दमानियांनी उपस्थित केला। त्यामुळे कराळेंच्या चौकशीची मागणी अंजली दमानियांनी केली आहे। आयजी दत्ता कराळे हे गुरुपौर्णिमेच्या फंक्शनला अशोक खरातांना भेटायला गेले होते। एवढंच नाही तर त्यांच्या मंचावरनं त्यांनी भाषण देखील दिलं। माझा आक्षेप एवढाच आहे की एक आयजी लेवलच्या ऑफिसरनी त्यांचं पदाची गरिमा आणि असलेली खुर्चीची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा मान ठेवून, कारण प्रत्येक एक अधिकारी जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा त्यातनं एक पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं। असंख्य जे साधे नागरिक होते त्यांना कदाचित वाटलं असेल की अशोक खरात अतिशय चांगला माणूस आहे, कारण त्यांच्याकडे जर आयजी लेवलचे ऑफिसर भाषण देत असतील तर त्यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही। याच्याचमुळे आज जे झालंय त्याला जबाबदार हे सगळे अधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय बेजबाबदार असं कर्तव्य त्यांनी काम केलेलं आहे। एवढंच नाही, यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे। तशी मागणी मी श्री दाते यांच्याकडे केलेली आहे। अशोक खरात प्रकरणात सखोल चौकशी सुरू असल्याचं मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं। आपण फोटो काढतोय तो माणूस चुकीचा आहे का असं माहीत नसतं, त्यामुळे लोक फोटो काढतात। मात्र चौकशीनंतर सर्व सत्य समोर येईल आणि दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन आशिष जयस्वाल यांनी दिलं। शेवटी हा तपासाचा भाग आहे। जेव्हा एखाद्या माणसाचा कुकृत्य एक्सपोज होतो तेव्हा त्याच्या मागच्या सर्व घटनाक्रमाची चौकशी होते, आणि जोपर्यंत तो चुकीचा माणूस आहे लोकांना माहित राहत नाही तेव्हापर्यंत कोणी कोणाचे फोटो त्याच्यासोबत काढत असते। त्यामुळे या प्रकरणात जे सखोल तपास सुरू आहे त्या तपासाच्या अंती जे अहवाल येईल तो सभागृहात देखील जाहीर होईल, महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळवण्यात येईल, आणि प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं आहे। या प्रकरणामध्ये SIT सखोल तपास करत आहे आणि जे काही सत्य आहे ते उघड होईल। दत्ता कराळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। या प्रकरणातही त्यांची चौकशी सुरू असल्याचा दावा दमानियांनी केलाय। त्यामुळे त्यांना सस्पेंड करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी करत दमानियांनी गंभीर आरोप देखील केले आहेत। दत्ता कराळे यांच्याबद्दल इतरही भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आता माझ्यासमोर आले आहेत, त्याची चौकशी देखील चालू आहे। तर अशा अधिकाऱ्याला आत्ताच्या घटकेला चौकशी मात्र नक्कीच झाली पाहिजे। होत असेल तर सस्पेंड करून यांच्यावर पूर्णच्या पूर्ण चौकशी करणं अपेक्षित आहे, अशीच माझी विनंती आहे। दत्तात्रय कराळे कोण आहेत? तर दत्तात्रय कराळे हे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत। ठाणे शहराचे सहपोलीस आयुक्त म्हणजेच जॉईंट CP म्हणून ते काम करतायत। सध्या नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे IGP म्हणून ते कार्यरत आहेत। मुंबई आणि ठाणे परिसरातील गुन्हे शाखेत देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या आहेत। त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलाय। अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे। आधी खरातचा कथित CDR समोर आणत दमानियांनी खळबळ उडवून दिली होती, आणि आता नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळेंचा व्हिडिओ समोर आणत पुन्हा एकदा काही गंभीर सवाल केले आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।